शहर गुन्हे शाखेच्या पथकानं चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आणत सुमारे 1 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आला आहे। दिनांक 27 मार्च रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक आणि पथक असे पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये खासगी वाहनाने गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीनुसार एक इसम कुमार करजगी कॉम्प्लेक्स समोरील मोकळ्या मैदानात मोबाईल विक्री करता आलेला असल्याची माहिती मिळाली होती। त्या अनुषंगानं पथकानं त्यास ताब्यात घेतलं। यावेळी त्याचं नाव उमेश बंडू उकरंडे असं असल्याची माहिती समोर आली। तसंच अक्कलकोट रोड येथील मल्लिकार्जुन नगरात राहणारा तो असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगेमध्ये एक ओप्पो कंपनीचा मोबाईल, एक रेडमी कंपनीचा मोबाईल, तसंच पांढऱ्या रंगाचा इयरपॉड आणि ॲपल कंपनीचा मोबाईल चार्जर असं साहित्य आढळून आलं। त्यानं सदरचे मोबाईल आणि इतर साहित्य हे चोरी करून आणल्याबाबत कबुली दिली। या अनुषंगानं माहिती घेतली असता चोरीचे 3 गुन्हे यामध्ये उघड झाले। अशा प्रकारे गुन्हे शाखेकडून 3 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आलं। यामध्ये एकूण 1,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त आर राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक, पोलीस हवालदार अंकुश भोसले, शैलेश बुगड, राजकुमार वाघमारे, अभिजित धायगुडे यांनी पार पाडली।